शंकर शेठ भालिवडे यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल सौरभ आणि यानंतर आपण पाहतोय शंकर शेठ बालिवडे साहेबांना शंकरजी बालिवडे साहेब यांना विनंती असेल आपला सन्मान स्वीकारायचा आहे इथे आणि यानंतर या सामन्यासाठी ज्यांनी कूलर उपलब्ध करून दिला मालिकेवीरसाठी ते आमचे सन्माननीय नितीनजी शेठ रसाल यांना विनंती असेल आणि यांना सन्मानित करण्यासाठी मी ओमकार भोईरला विनंती करेल रामदासदादा घरत यांचा देखील इथे घेऊया सन्मान आणि विनंती करेल मी सागर दादाला आणि ऋतुराज शेठ घरत गेले का इथून चला सर्व खेळाडूंनी इथे यायचंय आपण जाऊया वैयक्तिक पारितोषिकाकडे पहिल्या या सामन्याची आपण देऊया सामनावीरची ट्रॉफी सर्व पाहुण्यांनी विराज मनोराची ज्या चेअर इथे तुमच्यासाठी ठेवल्यात त्यांच्यामध्ये येऊन बसायचंय आपण जाऊया लगेच बक्षीस वितरणाकडे
चला आपण जाऊया वैयक्तिक आणि सामनावीरचा किताब देण्यासाठी मी शंकर शेठ भालिवडे यांना विनंती करेल का पियुषला सामनावीरचा चिन्ह द्यायचं आहे आणि आणि दर्शनजी घुडे साहेबांच्या वतीने ज्या धावा डिफेन्स करायच्या होत्या आणि गोलंदाजासाठी पारितोषिक लागलं होतं 500 रुपयाचं ते पारितोषिक जाते कमलाकर. पारितोषिक देण्यासाठी दर्शनजी घुडे साहेबांना विनंती करेल आपल्या हातचं पारितोषिक द्यायचं 500 रुपये. 11 धावा रोखायच्या होत्या आणि त्या 11 धावा रोखल्या. कमलाकर धुलेवाडी संघाचा संघनायक स्वतःवरती विश्वास ठेवला आणि गोलंदाजी घेतली आणि तिथे मात्र रॉनीला आणि हर्षलला मात्र नामहरण करत असताना सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण केला आणि जाऊया आपण या शृंखलेचा आपण जातो या उत्कृष्ट गोलंदाजाच्या पारितोषिकाकडे जिथे आपण पाहिला वडवली संघाचा विशाल ज्याने 4 विकेट मिळवल्या होत्या आणि त्याच्यावरती वरचढ चढत असताना ज्याने 3 सामन्यामध्ये 5 विकेट मिळवल्या तो शिलारवाडी संघाचा रोहन शेंडे गोलंदाज तो ठरलाय ह्या शृंखलेचा उत्कृष्ट गोलंदाज. तरी मी विनंती करेल रोहन शेंडेला आपला पारितोषिक घेण्यासाठी. निलेश आलाय तरी चालेल निलेशने घेतलं तरी चालेल आणि इथे तो पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल गोरक्षेठ मराठे साहेब यांना विनंती करेल आपण यायचे टॉस बॉक्स मध्ये. आपण पाहतोय या शृंखलेसाठी उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण पारितोषिक ऋतुराज घरत आणि ट्रॉफीज आपण पाहतोय दर्शनजी घुडे साहेब यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट फलंदाज आपण जातोय उत्कृष्ट फलंदाजाच्या किताबाकडे. तर मी विनंती करेल उत्कृष्ट फलंदाजाचा किताब देण्यासाठी सुनील शेठ भालिवडे साहेब यांना विनंती करेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. पहिल्यांदा विश्लेषण करतो जिथे निलेश हा फलंदाज शिलारवाडीचा ज्याने 3 सामन्यामध्ये 46 धावा ठोकल्या होत्या आणि त्याच्यानंतर ज्याने 3 सामने खेळत असताना गारपोली संघाचा उत्कृष्ट फलंदाज कोण असेल. अजून एक संधी आहे तुमच्यासाठी. पहिला अंदाज तुमचा बरोबर होता आणि सचिन हा फलंदाज ठरलाय या शृंखलेचा उत्कृष्ट फलंदाज. तरी आमच्या विभागातील उद्योजक माननीय श्री सुनीलजी शेठ भालिवडे साहेबांना हा पारितोषिक देताना आपण पाहतोय. यानंतर जाऊया आपण चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकाकडे.
तिथे या विभागातील आमचे दादा रामदास दादा घरत साहेब त्यांना चतुर्थ क्रमांक देण्यासाठी मी इन्व्हाइट करेल टॉस बॉक्स मध्ये. आणि चतुर्थ क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी तो ठरला गारपोली संघ. तरी गारपोली संघाने यायचं आपलं चतुर्थ पारितोषिक घेण्यासाठी. आणि इथे आपण पाहतोय चतुर्थ क्रमांक गारपोली संघ. आता यानंतर आपण जाणार तृतीय क्रमांकाकडे. इथे इन्व्हाइट करील मी दर्शनजी घुडे साहेब टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी या शृंखलेचा आपण पाहतोय शिलारवाडी संघ. तर शिलारवाडी संघाचे सर्व प्रतिनिधी यायचे आणि आपला पारितोषिक घ्यायचंय. शिलारवाडी संघ जांभुलवाडी येथे नाईट टुर्नामेंट मध्ये देखील आपण पाहतोय क्वालिफाय झालाय. तरी ते त्यांचं गोड गोड कौतुक आणि शुभेच्छा असतील त्यांना. आजच्या दिवसात फायनल असेल आणि त्या फायनल साठी कमलाकर टेस्टी संपर्क साधायचे. द्वितीय पारितोषिक देण्यासाठी मी इथं विनंती करेल रमेश शेठ निलदे साहेब यांना आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तरी जाऊया आपण द्वितीय पारितोषिकाकडे. रमेश निल्ले साहेब आमची वाट बघत आहेत तिथे टॉस बॉक्स मध्ये आपण बक्षीस देण्यासाठी. आणि द्वितीय पारितोषिक घेण्यासाठी मी विनंती करेल वडवली संघाचा संघनायक आणि पूर्ण टीम यायचं आपलं पारितोषिक घेण्यासाठी. या विभागात सर्वांच्या परिचयाचे आमचे, परंतु आमचं नाव त्यांच्या लक्षात नाहीये आम्हाला. त्या वडवली संघाचे ते द्वितीय पारितोषिक घेण्यासाठी आलेत. आता आपण जाणार आहोत मालिकावीरचं. आता क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक जाणार आहे. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक उत्कृष्ट कामगिरी राहिले पूर्ण दिवसामध्ये ज्याची, आणि तो ठरलाय या शृंखलेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पप्पू कांबरी धुलेवाडी संघाचा. तरी हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल शंकरजी भालुडे साहेब यांना. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज आहेत ते आपले पप्पूजी कांबरी साहेब यांना आपण प्रदान करतोय. आणि आपण जाऊया आता वैयक्तिक पारितोषिकाकडे, जिथे आपण आपल्या उपस्थित पाहुण्यांपैकी 2 पाहुण्यांना इन्व्हाइट करू. एक असेल दर्शनजी घुडे साहेब आणि त्यांच्या समेत नितीनजी रसाल साहेब यांच्याकडून कूलर मालिकावीरसाठी आणि दर्शनजी घुडे साहेबांकडून आकर्षक ट्रॉफीज. तर आपण त्यांना दोघांना इन्व्हाइट करूया टॉस बॉक्स मध्ये हा पारितोषिक देण्यासाठी. आणि ह्या शृंखलेचा मालिकावीर
आपण पाहतोय ज्याने गोलंदाजी करत असताना कमी गोलंदाजी केली परंतु 3 विकेट मिळवल्या आणि एकच षटक फेकला होता आणि 3 विकेट मिळवल्या आणि फलंदाजी करत असताना शेवटपर्यंत त्याच्या खांद्यावरती जबाबदारी असते आणि ते फटके त्याच्या फलीतून येत असतात. एकीकडे आपण पाहिलं होतं निलेश देखील त्या रेसमध्ये होता परंतु विचार करायला गेला तर तब्बल 18 धावाने मागे राहिला. 46 धावा 3 विकेट होत्या आणि समोरचा जो रेसमध्ये खेळाडू होता त्याच्या देखील 3 विकेट आणि 64 धावा. तो ठरला या सामन्याचा सामनावीर. धावा मोजून ठेवल्या होत्या आणि वडवली संघाचा माझा आवडता खेळाडू आणि त्याला मी नाव दिलंय भटिष्ठा रॉनी मराठे ठरलाय ह्या शृंखलेचा मालिकावीर. यानंतर आपण जाणार आहोत प्रथम पारितोषिकाकडे जिथे सोपानजी शेठ असवले साहेब भालुडे साहेब आणि त्यानंतर सुनीलजी भालुडे साहेब यांना इन्व्हाइट करूया आपण टॉस बॉक्स मध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून या शृंखलेसाठी. तरी दोन्ही साहेबांना आपण इथे विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि चषक मयूरला विनंती करेल मी आणि विनंती करेल रमेशजी निलदे साहेबांना आपल्या हातचे इथे सन्मानित करायचंय. धनंजयला देऊया आपण. जा दोघांनी जा. चला आपण नेहमी या परिसरात जेव्हा शृंखला होतो ऑपरेटरला आपण सन्मानित करीत असतो. असू द्या दोघेही जा. सन्मान चिन्ह त्याला दे. तुझा मन मोठा आहे मला माहिती आहे. अगदी चांगली कामगिरी आणि कॅमेरामॅन इतका गुणवान कॅमेरामॅन आहे जिथे चेंडू जाईल अगदी चांगलं चित्रीकरण टिपत असतो. त्या कारणास तर इथे आपण पाहतोय धनंजयला सन्मानित करण्यासाठी. आणि यानंतर या मैदानावरती या मैदानाची ज्यांनी शोभा वाढवली आणि आमच्या आवाजाला वाव दिला ते आमचे भरत मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर भरत रसाल साहेब यांना देखील आपण सन्मानित करूया. आणि सन्मानित करण्यासाठी मी दर्शनजी घुडे साहेबांना विनंती करेल. आणि यानंतर गणेश रसाला सन्मानित करतील दर्शनजी गुडे साहेब. अगदी आपण पाहतोय भरपूर वेळ पाहुण्यांनी या शृंखलेसाठी दिलाय आणि या शृंखलेसाठी मदत देखील केले आणि या शृंखलेमध्ये 4 दिवस ज्यांनी परिकाष्ठा केली आणि तब्बल 365 दिवस वाट पाहावी लागेल या शृंखलेचा चॅम्पियन संघ ठरण्यासाठी. आणि चॅम्पियन ठरलाय संघ ज्यांनी खूप सारी मेहनत घेतली. 3 दिवस तब्बल इथे सामना खेळण्यासाठी आले.
कारण जिथे आपण 2च दिवसात पाहतो सेमीफायनल होते, परंतु 3 दिवस त्यांना यायला लागलाय आणि ती मेहनत घेतली आणि चॅम्पियन ठरला या स्पर्धेचा धुलेवाडी संघ. आणि त्यांना चॅम्पियनचा ट्रॉफी देण्यासाठी आमची सोपानजी भालुडे साहेब आणि सुनीलजी भालुडे साहेब यांना विनंती करेल त्यांना पारितोषिक द्यायचंय. यानंतर पारितोषिक दिल्यानंतर स्पर्धा संपली ते जाहीर होईल.